आणि तो आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. म्हणजे जीवन हे आणि सजीव प्राण्याचं जीवन काय आहे? अनित्य आहे, नाशवंत आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी तोच असू शकत नाही. माणसाचं जीवन कसं आहे? परिवर्तनशील आहे, संवर्धनशील आहे. तो जपू शकतो, परंतु कोणत्याही क्षणी तो मनुष्य राहू शकत नाही. त्याला कधीतरी या जगातून जाणंच आहे. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा मरणारच आहे, कोणीही अमर नाही. परंतु जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. मनुष्य जिवंत असला की सारखा बदलत असतो आणि हे समजावयास कठीण आहे. कारण छोटा मोठा त्याची वाढ होत चालते ना. हो, हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. काय म्हणजे भगवान बुद्धाचा सिद्धांत काय? अनित्य म्हणजे नाशवंत आहे, नेहमी बदल होणार आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला आहे. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे, तर त्याचा अर्थ एवढाच की याही जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. बौद्ध शून्यवाद म्हणजे काय? आपण म्हणतो हे शून्य. हो, शून्य म्हणजे पूर्णपणे अनास्तिवाद नव्हे, तर त्याचा अर्थ की या जगात प्रतिक्षणी क्षणाक्षणाला बदल घडत असतो. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोडक्यातच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेचा इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून आहे. शून्यमुळे काय आहे? सर्वच अस्तित्व शक्य आहे. पण ही गोष्ट थोड्याशा लोकांच्या लक्षात येते. शून्याशिवाय काही झालं नसतं. कारण कोणीही प्रगती काय शून्यातूनच करतं ना. काही एकदम थोडंच मोठं होत असतं नाही. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यत्वातूनच दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून असते. म्हणजे ही वस्तू नाश पावली तर दुसरी तयार होते असं.